तू त्याला हे प्रोजेक्ट देऊन तर बघ बघ, तो खूप चांगलं काम करेल. ही डू इट. येऊ का मी? ताई, तुम्ही अशा अचानक आलात. या. नाही, बसत नाही मी इथे तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली आहे. ताई, अहो, असं काय बोलताय तुम्ही? असं बोलून आम्हाला सगळ्यांना लाजवताय. या. नाही ग नयनतारा, खरं म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर झाल्या प्रकारानंतर मला इथे उभंही राहू दिलं नसतं. मी कशी बसू सांग तू मला? ताई, तुम्ही ना उगाच गैरसमज करून घेऊ नका. आणि खरं तर जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. या या, तुम्ही प्लीज बसा. या. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला अजूनही त्याच आदराने आणि त्याच सन्मानाने वागवताय. पण जे घडलं ते चुकीचंच होतं ना. खरं म्हणजे मी यापूर्वीच तुमची माफी मागायला यायला हवं होतं. ताई, तुम्ही प्लीज परत परत माफी मागू नका. अहो, जे झालं त्यात खरंच तुमची काहीही चूक नव्हती. खरं तर हे झाल्यामुळे माझ्या मनात कमळीविषयी जो काही विचार होता ना तो अगदी स्पष्ट झाला. मला तर कळलंय की मी जो विचार करत होते तो अगदी करेक्ट होता. इनफॅक्ट बरं झालं की काहीही होण्या अगोदरच आपल्याला हे सगळं कळलं. आणि ते तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही या अशा लोकांपासनं प्लीज सावध राहा. असं कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, अशा फसू नका. खरंय तुझं, माझं चुकलंच. पण आता बस, म्हणजे माझी हरवलेली नात हा विषयच मी आता बंद करून टाकलाय. हे बरं केलं. आता याच्या पुढे कुणालाही तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. ऋषी, मी सगळ्यात जास्त तुझी अपराधी आहे. लग्न ही कुणाच्याही आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट असते, किती हळवी नाजूक गोष्ट असते हे माहिती आहे रे मला. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. प्लीज मला माफ कर.